सामान्य कास्तकार बंधूंसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पण सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। सामान्य कास्तकार बांधव जो आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याचे हे लाख मोलाची माहिती, जी माहिती घेऊन आली आहे आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर। जो प्रश्न सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला, जो प्रश्न चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागला। या प्रश्नाच्या अनुसार अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा प्रचंड तेजी। चला तर मग आपल्या मनातील महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर हे आता प्राप्त करूयात। ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जिथे व्हिडिओ आवडल्यासारखं वाटेल त्याचं लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी शेअर करा। ज्याने आपण सबस्क्राईब केला असेल त्याने विनंती की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या मिळत राहतो इथं सतत। जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाला। ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी। चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर प्राप्त करूया की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा प्रचंड तेजी। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर इथून पुढे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात, त्यांचा कशा पद्धतीने सोयाबीनच्या दरावरती परिणाम होऊ शकतो आणि परिणाम अखेर कधी होऊ शकते सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजी। चला उत्तर प्राप्त करूया। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला अल निनो बद्दल स्पष्टता आली आहे। अल निनो बद्दल स्पष्टता येणं म्हणजे काय की जून ते सप्टेंबर महिन्यात आपल्या देशामध्ये पाऊसकाळ कमी पडणार। आता आपल्या देशामध्ये पाऊसकाळ कमी पडणार म्हणजे सोयाबीनची पेरणी कमी होणार, परिणामी सोयाबीनचं उत्पादन कमी होणार। मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाला वाटते की सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी येणार आणि त्याच्यामुळे त्यांना प्रश्न विचारला की अखेर कधी येणार देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी। तर लक्षात घ्या मित्रांनो, सोयाबीनचं चित्र फक्त भारतावरती अवलंबून नसते तर बाहेरील जगामध्ये काय होते यावरती सर्व गोष्टी अवलंबून असतात। बघायला गेलं तर जगातील सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश ब्राझील, त्यानंतर अमेरिका व त्यानंतर अर्जेंटिना आहे। आपलं उत्पादन यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे। आपण जर बघितलं तर भारत आणि अमेरिका यांचं सोयाबीन हे जवळपास एका महिन्याच्या फरकाने मात्र सोबतच येत असते। अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेत घडणाऱ्या घडामोडीचा देशातील सोयाबीनच्या दरावरती परिणाम होत असतो। आपल्याकडे जरी यावर्षी पाऊसकाळ कमी होणार असला याचा अर्थ आहे की अमेरिकेत पाऊसकाळ जास्त होणार आहे। याच्यामुळे अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी वाढणार आहे, जी पेरणी मे महिन्यात सुरू होणार आहे आणि मे महिन्यात पेरणी सुरू झाली आणि जर आकडेवारी वाढून आहे ज्याची शक्यता जवळपास 100%, तर अशा परिस्थितीमध्ये मग काय होणार, तर अशा परिस्थितीमध्ये मग जागतिक सोयाबीनचे दर कोसळतील, त्यामुळे आपोआप देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे दर सुद्धा कोसळतील। याचा मतित अर्थ लक्षात घ्या, जरी देशात सोयाबीनचं उत्पादन घटणार असलं तरी देखील सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड तेजी मात्र दाखवणार नाही, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होणार आहे। अशा परिस्थितीमुळे कधी येणार सोयाबीनच्या दरात प्रचंड तेजी, तर सध्या आपण सांगू शकत नाहीत की इथून पुढे सोयाबीनच्या दरात कधी प्रचंड तेजी येऊ शकते। एवढं मात्र खरं आहे की सोयाबीनची दर पातळी 5 ते 5.5 दरम्यान राहील। याच्यात जर सुधारणा झाली किंवा या दर पातळीवरती सुद्धा आपण या ठिकाणी सोयाबीनची विक्री केली तर आपला फायदा होऊ शकतो, कारण सोयाबीनचा बाजारभाव इथून पुढे खूप वाढेल याची शक्यता अत्यंत कमी आहे। तर आपण सर्वांनी विचार करून या ठिकाणी सोयाबीनची विक्री करावी हा आपल्या सर्वांना सल्ला, पण भविष्यात सोयाबीनचे दर फार वाढतील याची शक्यता खूप कमी आहे आणि हा विचार करूनच आपण सोयाबीनची विक्री करावी एवढा आपणास सल्ला। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर कशा पद्धतीने राहील याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे प्रत्येक वेळी आपल्या मिळत राहतो ते सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या वेळेत आपला मित्र उद्या व्यक्त करतो। खूप खूप आभार।